बाई तुम्हाला सांगते, ही जी आमची सून आहे ना, ती कधी कप भरून चहा सुद्धा देत नाही. आणि माझी मुलगी ज्या वेळेला माहेरपणाला घरी येते ना, तोंड फुगवून बसते. अहो हिच्या अंगात येतं, उभं वारं सुटतं हिला. अहो काय सांगू तुम्हाला, आमची काय परिस्थिती चालली आहे. आमची सून आम्हाला बघत नाही, स्वयंपाक करत नाही, भांडी घासत नाही, सगळं मलाच करावं लागतं. अगं मैत्रिणींनो, तुमचा गैरसमज झालाय. मी एक सासू बोलत नाहीये, तर मी एक सूनच बोलते. तर हे सगळे शब्द तुम्हाला माहितीच असतील आणि तुम्ही काय कधी हे असले शब्द ऐकले नसतील असं नाहीच बरं का. तुम्हाला प्रत्येकीला हे शब्द सगळ्यांना ऐकायला मिळालेच असतील. तर मला आज ह्याच्यावरती थोडंसं बोलायचंय. बोलू का बरं जाऊ द्या, बोलतेच. कसं असतं ना, प्रत्येक मुलगी जी असते ना, लग्न झाल्यानंतर कोणतीच मुलगी आपल्या आईबापाच्या पोटातून शिकून येत नाही बरं का. लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यानंतर सासू सासऱ्यांशी भांडायचं, नंदेशी दिराशी भांडायचं, ही कोणतीच मुलगी आपल्या आईच्या पोटातून शिकून येत नाही किंवा तिला तिचे आईबाप शिकवत नाहीत. तर कसं असतं, जशी परिस्थिती असते ना तशी ती मुलगी वागते. नवीन सगळं व्यवस्थित चालू असतं. त्यानंतर काही महिन्यानंतर अशा काही घटना घडतात ना, की जे घर ज्यांचं असतं ना, ज्यांच्या मालकी हक्काचं घर असतं ना, त्यांना कुठंतरी असं वाटायला लागतं, ही बाहेरची आलेली मुलगी ही आम्हाला अतिशहाणपणा शिकवते. कारण कसं असतं, मुली असतातच हुशार बरं का. मला काय म्हणायचंय, मुली लग्न झाल्यानंतर छान असा त्यांचा संसार करत असतात. रोज नवऱ्याच्या नजरेमध्ये वर उठण्यासाठी त्या रोज नवीन पदार्थ बनवत असतात. मुलींना सासरच्यांना खुश ठेवायचं असतं, नवऱ्याला खुश ठेवायचं असतं. भावकीमध्ये सुद्धा मी चांगली सून आहे असं त्यांना दाखवून नाही, ती असतेच बरं का, चांगली सूनच असते. पण तिला चांगलं म्हणण्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करत असते. आणि का करू नये, प्रत्येकीने करावं. कारण भावकीमध्ये आपली जागा स्वतः तयार करायची असते. तर ती सगळं व्यवस्थित करत असते. पण काय होतं ना, ह्या ज्या सासा असतात आणि ह्या ज्या नंदा असतात ना, त्या असतात मूर्ख डोक्याच्या. सॉरी बरं का, कुणाला वाईट वाटून घेऊ नका. तर हे तुमच्यासाठी नाही आहे, ज्या अशा आहेत ना, हे ते त्यांच्यासाठी आहे. तर मग काय होतं ना, की एकतर त्या नंदेला एकतर काही स्वयंपाक जमत नसतो आणि तिला जमत नसतो. पण ही आपली 2 दिवसापूर्वी आलेली बाहेरची मुलगी, ही जी आपली सून आहे, ती किती सगळं व्यवस्थितपणे करते, सगळं कसे चमचमीत मस्तपैकी पदार्थ बनवते, हे बघून त्या सासूच्या पोटामध्ये दुखायला लागतं. काय होतं, महाभारताच्या पहिल्या अध्यायाला तिथूनच सुरुवात होते.